नजरेत नजर घालून गर्जना फोडण्यासाठी वाघाचं काळीज लागतं, पाठीचा कणा ताठ लागतो. जर लाचारीनं कारवाईच्या भीतीपोटी पावलांकडे नजर असली तर नजरेला नजर कधी भिडत नाही. आणि आता आपल्याला सरकार आणायचंय, ते नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या हिताची भाषा करणारं सरकार आणायचंय. काळ्या दगडावरची रेघ आहे. लोकसभेची आकडेवारी जर बघितली मतदानाची तर 158 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आघाडी आहे. किती? 158. तुम्हाला वाटतंय का वातावरण बदलले का आणखी चांगलं झालंय? लोकसभेपेक्षा वातावरण आणखी चांगलं आहे ना? हा, ऐका नाही. मग हे जर चांगलं वातावरण असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सत्तेतले मंत्री माझ्या आदिवासी मुलांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या, दुधामध्ये आळ्या निघाल्या तर मूग गिळून गप्प बसणार नाहीत, तर त्याला फोडून काढून त्याला जा विचारतील ही परिस्थिती का निर्माण झाली. ते महाविकास आघाडीचे जे कोणी मंत्री असतील, हे महाविकास आघाडीचे मंत्री माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी, आमचे चेअरमन बसले तिकडे, शेकडो लिटरचं दूध आहे रोजचं, माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी हिरहिरीनं छातीचा कोट करून उभे राहतील. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं रयतेचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रात येईल. आणि त्यासाठी माझी तुम्हा आंबेगावकरांना कळकळीची विनंती आहे, पुढाकार आपण घ्यायचा आहे. तुमच्या माझ्यावरची जबाबदारी वेगळी आहे, लक्षात ठेवा. विशेषतः आंबेगावकरांनो, महाराष्ट्रभर फिरणार आहे मी. महाराष्ट्रभर फिरत असताना कुठं पण बाळासाहेब विचारलं नाही पाहिजे मला लोकांनी. नंतर विधानसभेच्या प्रचाराला फिरणार आहे, नंतर आता शिवस्वराज्य यात्रा घेऊन फिरणार आहे, कुठंच विचारलं नाही पाहिजे माग काय चाललंय. कारण ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि गड मजबूत असला तर मुलुकगिरीला जाता येते. त्यामुळे बाले किल्ला तुमच्या प्रत्येकाच्या हातात देतोय, तुम्ही तो नक्की राखाल. आणि महाविकास आघाडीचाच आमदार या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.